हाय हॅलो तुम्हा सर्वांना। तर आता मी लापशी बनवते। लापशीची रेसिपी बघायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल। आता मी लापशी बनवते। लापशी बनवण्यासाठी मी ना सगळ्यात अगोदर 2 ते 3 चमचे तूप टाकून घेतले। त्या तुपामध्ये हा लापशीचा भरडा छान असा भाजून घेतलाय। 4 ते 5 मिनिटे भाजून घ्यायचा लापशीचा भरडा। आता हे छान असं भाजून घेतलंय आणि इकडे पाणी गरम करायला ठेवलं। वाटलं तर तुम्ही दुधात पण तुम्हाला जसे वाटेल तसं करू शकता। दुधात पण करू शकता आणि पाण्यात पण करू शकता। मला दुधातले आवडत नाही म्हणून मी पाण्यात बनवते। उकळून झाले त्यामध्ये हा भाजलेला भरडा टाकते। पाणी थोडं जास्तच घ्यायचं का तर याला शिजायला वेळ लागतो। गुळ वगैरे लगेच टाकायचं नाही। मीडियम शिजत आली ना लापशी मग नंतर गुळ किंवा साखर टाकून बनवू शकता। लापशी ओबड-धोबड शिजत आली त्यामध्ये आता मी गुळ टाकणार आहे। अर्धी शिजत आल्यावरच टाकायचं। तुम्हाला गोड किती आवडते त्यानुसार तुम्ही टाकू शकता। आता काजू बदाम आणि पिस्ता हे चांगले भाजून घेते थोडेसे। लापशी बनवण्याचं माझं सिक्रेट हे आहे पार्लेजी बिस्किट। त्यामध्ये मी पार्लेजी बिस्किट टाकते। हे मी खूप मोठ्या आचार्यांकडून बघितलं होतं आणि शिकले होते त्यांच्याकडून। माझ्या माहेरी लापशी बनवायला एकदम परफेक्ट। याने कलर पण छान येतो आणि चव पण तुम्ही ट्राय करून बघा। आणि हे सगळे थोडे ड्रायफ्रूट थोडीशी इलायची पावडर टाकते। इलायची पावडर लास्ट मध्ये टाकायची असते। मला लास्ट मध्येच लक्षात आलं। बघा छान अशी लापशी रेडी झालेली आहे। गरमागरम धूर निघते बघा तुम्ही कलर कसला आलाय। आता ड्रायफ्रूट वगैरे टाकून सजवून घेते छान अशी। बघा कशी झाली कशी दिसते। मला लापशीचा कलर कसला दिसतोय छान।